जय श्री राधे कृष्ण. स्वागत आहे तुमचे भक्तिकथा मराठी या चॅनलवर. मित्रांनो, श्रीकृष्ण म्हणतात, कधी कधी जीवनात असे क्षण येतात जेव्हा आपल्या जवळच्यांचे शब्द तलवारीपेक्षाही अधिक बोचरे वाटतात. कोणी आपला विश्वास तोडतं, कोणी आपल्या हेतूंवर शंका घेतं, तर कोणी आपल्या प्रेमालाच नाकारतं. अशा वेळी मनातील शांतता सर्वात जड वाटते. आतून उठणारी वेदना केवळ अश्रूंमध्ये वाहत नाही, तर थेट आत्म्यापर्यंत पोहोचते. हीच ती वेळ असते जेव्हा मनुष्य विचार करतो, हे सगळं माझ्याच वाट्याला का आलं, माझ्याच बाबतीत अन्याय का झाला. पण सत्य हे आहे की या जगात कोणतीही घटना कारणाशिवाय घडत नाही. जेव्हा कोणी तुमच्या हृदयाला जखम देतं, तेव्हा समजून घ्या की ईश्वर तुम्हाला अधिक मजबूत बनवत आहे. ती जखम फक्त एक अनुभव नसून एक धडा आहे, ज्यामुळे पुढील वाटचालीत तुम्ही अधिक सामर्थ्यवान व्हाल. दुःख देणाऱ्याला दोष देण्यापेक्षा त्याने दिलेली शिकवण आपल्या स्वभावात उतरवणं अधिक योग्य आहे. कारण जो तुम्हाला वेदना देतो, तोच तुम्हाला सहनशक्तीही देत असतो. जेव्हा लोक तुम्हाला चुकीचं समजतात, तुमच्यावर खोटे आरोप करतात, तुमच्या चांगुलपणाकडे दुर्लक्ष करतात, तेव्हा त्यांच्याशी वाद घालू नका. वेळेची वाट पहा. वेळेपेक्षा मोठा साक्षीदार कोणी नाही आणि सत्यापेक्षा मोठा न्यायाधीशही कोणी नाही. आज जे तुमच्याबद्दल चुकीचं मत ठेवतात, उद्या तेच तुमच्यासमोर नतमस्तक होतील. पण हे तेव्हाच घडेल जेव्हा तुम्ही रागात नाही, तर संयमात जगाल. या संसारात प्रत्येकजण आपल्या अनुभवांच्या चष्म्यातून तुम्हाला पाहतो. कुणाची दृष्टी स्वच्छ असेल तर तो तुमच्यातील प्रकाश ओळखेल. कुणाची दृष्टी धूसर असेल तर त्याला फक्त सावल्याच दिसतील. तुमचं काम प्रकाश बनून राहणं आहे. प्रत्येकाला तो प्रकाश समजावून सांगण्यात वेळ घालवणं नाही. लक्षात ठेवा, अपमानाला अपमानाने उत्तर देणारा स्वतःचीच गरिमा गमावतो. जो शांत राहूनही जिंकतो, त्याच्या शक्तीचं मोजमाप कोणीही करू शकत नाही. हे जग तुमच्या शांततेला कमजोरी समजू शकते, पण खरी ताकद तीच असते जी वादळातही स्थिर राहते. जेव्हा तुमचं मन रडू इच्छितं, तेव्हा रडा. एकट्यात वाहिलेले अश्रू कमजोरी नसतात, तर मनावरील ओझं हलकं करतात. पण रडल्यानंतर पुन्हा उभं राहणं आणि आधीपेक्षा अधिक ठाम होणं, हाच खरा धैर्याचा अर्थ आहे. कारण पडून उठणारा कधीही हरत नाही, तो फक्त अधिक मजबूत बनतो. कधीही असा विचार करू नका की ज्याने तुम्हाला दुःख दिलं त्याला ईश्वराने शिक्षा का दिली नाही. ईश्वराचा न्याय तत्काळ नसतो, पण निश्चित असतो. प्रत्येक आत्म्याला आपल्या कर्माचं फळ मिळतंच, ना लवकर ना उशिरा. फक्त योग्य वेळी तुम्हाला फक्त तुमच्या मार्गावर चालत राहायचं आहे. तुमची कर्मे श्रेष्ठ ठेवायची आहेत. लक्षात ठेवा, जो व्यक्ती तुम्हाला सोडून गेला त्याने तुम्हाला गमावलं आहे, तुम्ही त्याला नाही. जो तुमची किंमत जाणत नाही, तो तुमच्या जीवनाचा अधिकारीच नव्हता. ईश्वर अशा लोकांना तुमच्या मार्गातून दूर करतो, जेणेकरून तुमच्यासाठी योग्य लोक, योग्य संधी आणि योग्य सुखाचा मार्ग मोकळा होऊ शकेल. कधी मनात असा विचार आला की आता कोणावरही विश्वास ठेवायचा नाही, तेव्हा स्वतःकडे आतून पहा. विश्वास तुटण्याचा अर्थ असा नाही की जगात चांगले लोक उरलेले नाहीत. त्याचा अर्थ इतकाच की तुमचा अनुभव तुम्हाला अधिक समजूतदार बनवत आहे. पुन्हा विश्वास ठेवायला शिका, पण डोळे उघडे ठेवून. खरी शक्ती सूट घेण्यात नाही, तर माफ करण्यात आहे. मात्र माफ करणं म्हणजे विसरणं नव्हे, तर त्या घटनेला मनावर ओझं बनू न देणं होय. जेव्हा तुम्ही सोडून देता, तेव्हाच तुम्ही पुढे जाऊ शकता. मनात द्वेष ठेवून जीवन जगता येत नाही. कोणी तुम्हाला लहान दाखवण्याचा प्रयत्न केला, तर लक्षात ठेवा, हिरा कोणाच्या जिभेने नव्हे, तर स्वतःच्या तेजाने ओळखला जातो. तुमचं मूल्य कोणाच्या मतावर ठरत नाही, तर तुमच्या कर्मावर आणि चारित्र्यावर ठरतं. जर तुमच्यासोबत वाईट घडलं असेल, तर याचा अर्थ जीवन वाईट आहे असा होत नाही. तो फक्त एक अध्याय आहे, पूर्ण पुस्तक नाही. पुढील पानावर काय लिहिलं जाईल हे तुमच्या धैर्य, संयम आणि सकारात्मक विचारांवर अवलंबून आहे. कोणाचं बोलणं तुमच्या मनात विष पसरवत असेल, तर सर्वात आधी ते विष पसरू न देणं हे शिका. शब्द जर मनाच्या खोलवर घर करून बसले, तर हळूहळू आत्मविश्वास पोकळ करतात.
जसं विषारी बी जमिनीत पेरलं जातं, तसे कडू शब्द स्मृतीत रुजतात आणि काळानुसार चिंता, भीती आणि रागाचं रूप घेतात. म्हणून जेव्हा कोणी तुम्हाला दुखावेल, तेव्हा खोल श्वास घ्या आणि विचार करा, हा व्यक्ती खरोखरच माझ्या आत्म्याची ओळख ठरणार आहे का? जर उत्तर नाही असेल, तर त्याचे शब्द तिथेच सोडून द्या. त्यांना मनात प्रवेश करू देऊ नका. या जगात प्रत्येक आत्म्याची पातळी वेगळी असते. कोणी तुम्हाला आपल्या अहंकारातून पाहतो, कोणी स्वतःच्या अनुभवातून पाहतो, तर कोणी तुमच्या कर्मावरून. जो तुमच्याबद्दल चुकीची धारणा बनवतो, तो प्रत्यक्षात आपल्या विचारांच्या कक्षा मर्यादित करत असतो. तुमचं कर्तव्य त्यांना बदलणं नाही, तर स्वतःला सत्याशी प्रामाणिक ठेवणं आहे. जेव्हा कोणी तुमच्या गुणांना नाकारेल, तेव्हा असं समजू नका की तुमचं मूल्य कमी झालं आहे. सूर्यप्रकाशावर धूळ बसली तरी प्रकाश कमी होत नाही, फक्त ती धूळ हटवण्याची गरज असते. तुमचा चांगुलपणा नेहमी तुमच्यासोबत असतो. लोक ती मान्य करो किंवा न करो. कधीकधी आपल्याच माणसांकडून आपले शब्द सर्वात खोल जखमा देतात. पण हे विसरू नका की त्यांचं वागणं त्यांच्या मनाचं प्रतिबिंब आहे, तुमचं नाही. जो व्यक्ती आतून अस्वस्थ असतो, तोच इतरांना दुःख देतो. जर तुम्ही शांततेत असाल, तर त्यांच्या वादळाचा तुमच्यावर परिणाम होऊ शकत नाही. लोक बदलतात, नाती बदलतात, परिस्थितीही बदलते, पण तुमचा स्वाभिमान कधीही बदलू नये. जर कोणाचे शब्द तुम्हाला तोडू लागले, तर लक्षात ठेवा, तो व्यक्ती फक्त तुमच्या संयमाची परीक्षा घेत आहे. तुमची शांतता आणि संयम हीच त्याची हार आहे. शब्द कधीकधी बाणांपेक्षा अधिक तीक्ष्ण असतात. बाण शरीराला जखम करतो, पण शब्द आत्म्याला जखमी करतात. मात्र जसं शरीराच्या जखमा वेळेने भरून येतात, तसंच हृदयाच्या जखमाही भरतात, जर तुम्ही त्यावर मीठ चोळणं थांबवलं तर. पुन्हा पुन्हा त्या घटनेची आठवण करून वेदना वाढवणं म्हणजे स्वतःच्या हृदयाला शिक्षा देणं होय. तुमचे स्मित हास्यच त्यांच्या अपेक्षांच्या विरुद्ध तुमची खरी ताकद आहे. त्यांना वाटतं की तुम्ही तुटून पडला, पण जेव्हा तुम्ही ठाम उभे राहता तेव्हा त्यांच्या अहंकाराचा पाया हलतो. दुःखाचं उत्तर नेहमी करुणेने द्या. हे सोपं नाही, पण अशक्यही नाही. जेव्हा तुम्ही सुडाच्या आगीत जळणं सोडून क्षमतेच्या थंड सावलीत बसाल, तेव्हा तुमच्या आत एका नव्या व्यक्तीचा जन्म होतो, जो अधिक शांत, अधिक मजबूत आणि अधिक उज्ज्वल असतो. या जगात असे अनेक लोक असतात जे तुम्हाला समजून घेण्याचा प्रयत्नच करत नाहीत, कारण त्यांना तुम्हाला चुकीचे समजणे अधिक सोपे वाटते. अशा लोकांसमोर आपले सत्य सिद्ध करण्याची गरज नसते. वेळ स्वतःच सर्व काही स्पष्ट करून देतो. जेव्हा कुणाच्या शब्दांनी तुम्हाला दुखावले जाते, तेव्हा लगेच प्रतिक्रिया देऊ नका. आधी मन शांत करा. जसं उफाळलेल्या नदीचं पाणी स्वच्छ नसतं, तसंच रागात दिलेलं उत्तर कधीच योग्य नसतं. शांत मनातून दिलेली प्रतिक्रिया ही सर्वात प्रभावी असते. जीवनातील प्रत्येक क्षण हा एक शिक्षक असतो. अपमान, फसवणूक, तिरस्कार हे सुद्धा शिकवण देणारेच असतात. कोणी तुम्हाला पाडण्याचा प्रयत्न केला, तर त्यातून हे शिका की भविष्यात कोणापासून अंतर ठेवायचे आणि कोणावर विश्वास ठेवायचा नाही. जेव्हा तुमचं हृदय तुटलेलं असतं आणि मनात राग भरलेला असतो, तेव्हा पहिला विचार बहुतेक वेळा समोरच्यालाही तितक्याच वेदना देण्याचा येतो. पण सत्य असं आहे की असं केल्याने तुमची जखम भरत नाही, उलट ती अधिक खोल जाते. सुडाच्या आगीत जळणारा माणूस सर्वात आधी स्वतःलाच राग करतो. म्हणून तुमची ऊर्जा त्या दिशेने वळवा जिथून तुम्हाला शांती आणि शक्ती मिळेल. तुमच्या आत जितकी ताकद आहे, तितकी कदाचित तुम्हालाही कल्पना नसेल. जेव्हा कोणी तुम्हाला अपमानित करतं, तेव्हा तो प्रत्यक्षात तुमच्या संयमाची आणि धैर्याचीच परीक्षा घेत असतो. त्या परीक्षेत तुम्ही यशस्वी झालात, तर तीच घटना तुमची सर्वात मोठी विजयकथा ठरते. या जगात प्रत्येक माणूस स्वतःच्या दृष्टिकोनातून तुम्हाला पाहतो. कुणाला तुमच्या हसण्यात गोडवा दिसतो, तर कुणाला त्यात ढोंग वाटतं. कुणाला तुमचं मौन संयम वाटते, तर कुणाला ते अहंकार भासते. लोक तुम्हाला कसे पाहतात याचा तुम्हाला फरक पडू देऊ नका, कारण तुमची खरी ओळख तुम्हालाच माहीत असते. जे लोक तुम्हाला दुखवतात, ते प्रत्यक्षात आतून तुटलेले असतात. जसा तुटलेला काच आजूबाजूच्या प्रत्येक गोष्टीला कापतो, तसंच तुटलेलं मन
इतरांनाही वेदना देतं. त्यांची वेदना समजून घेणं आणि त्यांच्यापासून अंतर राखणं हेच खरं शहाणपण आहे. जीवनात एक वेळ अशी येते जेव्हा तुम्हाला समजतं की प्रत्येकाकडून अपेक्षा ठेवणं म्हणजे स्वतःलाच दुःख देणं होय. अपेक्षा जितक्या जास्त, निराशा तितकीच खोल. म्हणून अपेक्षा कमी ठेवा, कर्म अधिक करा. असं केल्याने ना कोणी तुम्हाला दुखावू शकेल, ना तुम्ही कुणावर अवलंबून राहाल. जर तुम्ही इतरांचे कटू शब्द मनात साठवून ठेवले, तर हळूहळू तुमचा आत्मविश्वास संपून जाईल. म्हणूनच गरजेचं आहे की ते शब्द जिथे बोलले गेले तिथेच सोडून द्या. तुमच्या हृदयांच्या मंदिरात त्यांना स्थान देऊ नका. जेव्हा परिस्थिती कठीण असते आणि लोक तुमच्या विरोधात उभे असतात, तेव्हा हे लक्षात ठेवा की ईश्वराची योजना नेहमी माणसाच्या योजनेपेक्षा मोठी असते. आज जे तुमच्या विरोधात दिसतंय तेच उद्या तुमच्या बाजूने उभं राहण्याचं सर्वात मोठं कारण ठरू शकतं. अपमान सहन करणं ही कमजोरी नाही, ते दाखवतं की तुमच्यात आपल्या भावना नियंत्रित करण्याची ताकद आहे. ही अशी शक्ती आहे जी प्रत्येकामध्ये नसते. हीच शक्ती तुम्हाला सामान्यातून असामान्य बनवते. जीवनात जेव्हा कोणी तुम्हाला सोडून निघून जातं, तेव्हा असं समजू नका की त्यात तुमचीच कमतरता होती. अनेकदा लोक तुमचा चांगुलपणा सहन करू शकत नाहीत. जसं डोळे तीव्र प्रकाश सहन करू शकत नाहीत, तसंच काही लोक तुमचं तेज सहन करू शकत नाहीत. अशा लोकांचं जाणं म्हणजे तुमच्या जीवनातून ओझं कमी होणं होय. तेव्हाच तुम्ही ते बनता जे ईश्वराला तुमच्याकडून अपेक्षित आहे. अपमान सहन करण्याची कला प्रत्येकाला जमत नाही. ही कला तेव्हाच येते जेव्हा तुम्ही समजून घेता की समोरच्याचे शब्द ही त्याचीच सत्यता आहे, तुमची नाही. त्याचे शब्द त्याच्या पातळीचं दर्शन घडवतात, तुमच्या व्यक्तिमत्वाचं नाही. जेव्हा असं वाटू लागेल की आता आणखी सहन होणार नाही, तेव्हा लक्षात ठेवा, हेही निघून जाईल. काळाचं चक्र कुणासाठीही थांबत नाही. आज जो तुम्हाला वेदना देतोय, तोच उद्या तुम्हाला अशी शिकवण देऊन जाईल, जी कोणत्याही पुस्तकात मिळणार नाही. जगाच्या नजरेत तुमचं मूल्य तुमच्या यशावर ठरतं, पण ईश्वराच्या नजरेत तुमचं मूल्य तुमच्या संयमावर आणि नम्रतेवर ठरतं. जेव्हा लोक तुम्हाला नाकारतात, तेव्हा हे विसरू नका की एक दिवस हेच लोक तुम्हाला मिळवण्यासाठी आसुसलेले असतील. पण तेव्हा तुम्ही त्यांच्या शब्दांपेक्षा वर उठलेले असाल. जर कधी असं वाटलं की लोक वारंवार तुम्हाला दुखावत आहेत, तर याचा अर्थ असा आहे की तुम्ही त्यांना तुमच्या हृदयापर्यंत पोहोचण्याची परवानगी दिली आहे. सीमारेषा आखायला शिका. हे स्वार्थ नाही, तर आत्मसंरक्षण आहे. जेव्हा कोणी तुमच्याबद्दल चुकीची गोष्ट पसरवतो, तेव्हा शांत राहा. जे लोक खरोखर तुम्हाला ओळखतात, ते कधीच त्या गोष्टींवर विश्वास ठेवत नाहीत आणि जे विश्वास ठेवतील, ते आधीपासूनच तुमचे आपले नव्हते. लक्षात ठेवा, आत्मसन्मान कधीही कुणाच्या पायाशी ठेवू नका, मग ती व्यक्ती कितीही जवळची असो. जेव्हा असं वाटेल की कुणीतरी तुमच्या हृदयाच्या खोलवर वेदना निर्माण केल्या आहेत, तेव्हा त्या वेदनांना आत कैद करून ठेवू नका. वेदना दाबून ठेवल्या तर त्या जखम बनतात आणि जखम काळानुसार हृदयाची ताकद कमी करतात. त्या बाहेर काढण्याचा एक मार्ग आहे, तुमच्या कर्मामध्ये, तुमच्या साधनेत, तुमच्या स्वप्नांमध्ये. स्वतःला पूर्णपणे गुंतवून घ्या. जेव्हा तुम्ही तुमच्या उद्दिष्टात मग्न होता, तेव्हा इतरांच्या शब्दांचा आवाज हळूहळू फिका पडतो. जीवनातील सर्वात मोठा विजय तेव्हाच मिळतो, जेव्हा तुम्ही त्या लोकांसमोरही शांत राहू शकता, ज्यांनी तुम्हाला सर्वाधिक वेदना दिल्या आहेत. ही शांतता त्यांना आतून मोडून टाकते, कारण ते अपेक्षा करतात की तुम्ही रागाने प्रतिक्रिया द्याल. पण जेव्हा तुम्ही त्यांची अपेक्षा मोडता, तेव्हा त्यांची ताकद तिथेच संपते. जेव्हा लोक वारंवार तुम्हाला पाडण्याचा प्रयत्न करतात, तेव्हा प्रत्येक वेळी अधिक उंच उभे राहा. यामुळे त्यांना समजेल की तुमचा आधार त्यांच्या शब्दांवर नाही, तर तुमच्या आत्मविश्वासावर आहे. आणि एकदा आत्मविश्वास मजबूत झाला की तो कुणीही हिरावून घेऊ शकत नाही. जेव्हा तुमचे आपलेच तुम्हाला चुकीचे समजतात, तेव्हा मन दुखावणे स्वाभाविक आहे. पण हे विसरू नका, जो तुम्हाला खऱ्या अर्थाने ओळखतो, त्याला तुमचा बचाव करण्यासाठी शब्दांची गरज नसते. त्याचा विश्वासच तुमच्यासाठी सर्वात मोठे कवच असते. लोकांच्या बदलत्या वागणुकीमुळे त्रस्त होऊ नका. माणसाचे मन ऋतूसारखे असते, कधी ऊन, कधी पाऊस. तुम्ही प्रत्येक ऋतूत स्थिर राहा. जसे पर्वत ज्यावर कधीही ढग आले
तरी तो आपल्या जागी ठाम असतो. तर मित्रांनो, या व्हिडिओमध्ये सध्या इतकंच. मला आशा आहे की या व्हिडिओतून तुम्हाला खूप काही शिकायला मिळाले असेल. या गोष्टी तुमच्या मनाला भिडल्या असतील तर कृपया व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा आणि कमेंटमध्ये जय श्री राधेकृष्ण लिहायला विसरू नका. आणखी असेच ज्ञानवर्धक आणि प्रेरणादायक व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या भक्तिकथा मराठी या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्की दाबा, जेणेकरून प्रत्येक नवी वाणी सर्वात आधी तुम्हालाच मिळेल. भगवान श्रीकृष्ण तुमचे जीवन सदैव आनंदी, शांती आणि प्रेमाने भरून देवोत. आपली काळजी घ्या. जय श्रीकृष्ण.